नमस्कार मंडळी, मनोरंजनाची पेढी घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाच्या ठेवींवर हास्याचं व्यास देणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचा धनादेश देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका लग्नामध्ये रंगणार आहे मानापमानाची पंगत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या खमंग सादरीकरणासाठी. जे सादरीकरण घेऊन मंचावर येत आहेत सातारचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. निवांत का? व्यवस्थित ना? वा वा वा, बेस्ट. नमस्कार 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 म्हणलं. निवार जेवायचं बरं का? मानेंच्या बहिणीचं लग्न आहे, मृणालचं लग्न आहे. जेवाय हाय गाय करायची नाही अजिबात. कसं आहे जेवण? कसं आहे? आहे का नाही? एक नंबर आहे. असणारच की हो. जेवा जेवा जेवा, मानेंचं लग्न आहे, हाय गाय करायची नाही. जेवा बिंदास. जेवा बिंदास रेटून जेवायचं. काय वाढू? ही पांढऱ्या रंगाची आंबट बासुंदी वाढा. मठ्ठाच तू मोहिते त्यो. काय बोलताय तुम्ही? लगा आंबट बासुंदी ठेवते का लग्नात कोण? काय तुम्ही? ए पोरांनो, आणि हो मठ्ठा द्या मठ्ठा. हा बोला की. ही केशरी रंगाची मच्छर अगरबत्ती. जिलेबी आहे मोहिते दे. काय मुद्दाम करताय का हो तुम्ही? मुद्दाम करताय ना? खरं सांग, तुम्ही त्या विराज जगतापचे असिस्टंट आहे ना? तेव्हा आमचा सिनियर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे बोलवत नाही ती. जेव्हा आलाय दादा जेव्हा. बरं झालं त्याला घेऊन आला नाही. त्यानं एक व्यवस्थित होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. ओके आहे ना? ही घातलं LG बांधण हिंग. मस्त लागतं की नाही? विषयच नाही. निवांत होऊ द्या. काय लागलं सांगायचं, मी स्वतः उभा आहे इथं. माने, हा? चौगुले, स्वागत आहे तुमचं. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. होय शपथ, लयच भारी वाटलं हो. माझ्या बहिणीच्या लग्नात आला तुम्ही. हो म्हणजे मलाही आनंद झाला इथे. आनंद झाला. खरं सांगू का, मी आई शपथ वाटलं नव्हतं माझ्या बहिणीच्या लग्नात याल तुम्ही. खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय. एवढ्या वर्षांचं वितुष्ट आहे आपल्या दोन खानदानांमध्ये. हा, एवढी भांडणं आहे ती आपली, एवढी म्हणजे अख्ख्या जगाला माहिती ती. पण चौगुले, बरं वाटलं मला. खरं काय वाटतं सांगू का तुम्हाला? म्हणजे आपल्या पूर्वजांची असू द्या भांडणं, त्यांची होती, पण आपल्या पिढीनं ती पुढं नेता कामा नाही. बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न चाललेला आहे. मी आग्रहानं स्वतः बोलावलं तुम्हाला. काय वहिनी? बरोबर. कोणी केला होता का नाही तुम्हाला चौगुले? केला मी होता. स्वतः केला. केला होता का नाही? केला होता. मला एक मिठी मारू का अजून? मगाशी मारली होती. नाही, एक मारू द्या की हो. मला भरून तुम्ही आला चौगुले. बसा बसा बसा. नाही ऍक्च्युली बसा 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 इथं बसा बसा. मलाही ऍक्च्युली खूप आनंद झाला. मी नेहमी चेतूशी घरी बोलत असताना सांगत असतो की आपल्या पिढीने आदर्श घालून दिला पाहिजे पुढच्या पिढीकडे. बस झालं ना आता वितुष्ट. नाही, तेवढं, का? तेवढं. मी नेहमी म्हणत असतो तिकडे. हो, नाही हो, म्हणत असतात. का? येस 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 येस. पण फार छान वाटलं आज आपण भेटलो ते. एवढं वर्ष. आम्हालाही अनेक वर्षापासून तुम्हाला आमच्या घरी बोलवायचं होतं. काय चेतू? हो, बोलवायचं. पण निमित्त मिळत नव्हतं, त्यामुळे जरा बोलवायचं तुम्ही हो, बोलला असता नाही तरी आलो असतो. हो, मी काय- बोलवायचं होतं. पण काय, आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न करायचं होतं. पण ती काय नाक्यावरच्या फुगेवाल्या बरोबर पळून गेली ना, मग चान्स नाही मिळाला. हे कशाला सांगतेस तू? हे नाही सांगायचं ना. पण पळून गेली ना. हो बरोबर आहे. पण हो, आपण लाख लपवू, पण ते फुगे गॅसचे ते आकाशात वर जाणार, ते दिसणार सगळ्यांना. कसं लपणार पण आपण सांगा? कुठे काय बोलायचं याची पोच हवी ना तुला. थांब ना जरा. सॉरी सॉरी. खरं आहे का? म्हणजे ती तुमची पोरगी पळून गेली ती फुगवाल्या बरोबर. काय भानगड होती नेमकी? काही नाही ॲक्च्युली 20 सेकंदात त्याने 45 फुगे फुगवले
ही इम्प्रेस झाली आणि गेली. नाही नाही असं नाही होत. हो म्हणजे नंतर त्यांनी मला मेसेज सुद्धा केला होता की बंदे के सास में दम है मैं जाती हूँ असं गेली ती. आता ह्या मेसेजवर आता मी काय रिॲक्ट होणार नाही का, म्हणजे अजूनही तो अनुत्तरित आहे मेसेज. मी काय नाही नाही पण आता सगळं चांगलं चाललंय हं तिचं. होय ना? हो, आता ती फुगे पण फुगवायला लागलीये. परवा तिने मला व्हिडिओ पाठवला, तुम्हाला दाखवते. नको. एका दमात 26 फुगे फुगवले. नको करू. एका दमात 26. हे बघा, आधी कसं 10-12 फुगवायची ना तेवढं दम लागायचा तिला. प्रगती आता आहे, 26 प्रगती आहे, प्रगती आहे. फुगे म्हणजे आता ती मला वाटतं नाही नको नको 56 वगैरे अशी चिट्ट्या मारू हा आपण. हा हा अभिमानाने सांगण्यासारखं नाहीये ना ते फुगे फुगवणं हे. कौतुक थांब ना. मुलीचं हा. पण आनंद वाटला तुम्ही इकडे बोलवलं मला, खरं सांगू. विषयच नाही हो चौगुले. आता किती दिवस आपण भांडत राहणार आहे? नाही, बरोबर आहे. दुश्मनी किती टिकणार आहे का लय काळ? अगदी बरोबर, अगदी कुणी ना कुणीतरी पुढाकार घेऊन सोडवलं पाहिजे का नाही? अगदी म्हणजे खरं बोलला ताई. त्यामुळे मी पुढाकार हेच तो क्षण आहे. हा, हा. हेच क्षण आहे. आता अख्ख्या जगाला चौगुले आणि मानेंची दुस्ती कळली पाहिजे. हा, हा, था- हे योग आहे का नाही योग? हो, योग आहे, योग आहे. आज आपल्या निमित्तानं नव्या नातीची सुरुवात होती बरं का? अगदी अगदी झालेली आहे. आपल्या खानदानाचं तिकडे काय का असं ना अरे नाही. किती का भांडणं त्यांनी, पण आपण आता भांडायचं नाही आहे. नाही, भांडायचं. त्याला आता मुहूर्तच झाला पाहिजे मैत्रीचा. हो हो झालाय असं समजू शकतो अरे आपण. झालं. तुम्ही आता बसा, तुम्ही जीवनच जायचं आता. अहो, चौगुलांसाठी चांदीची ताटं घ्या रे 2. नाही नाही ऐका ऐका माने ऐका जेवण नको, आम्ही वधूवरांना भेटतो अहो, आणि जातो कारण जरा नको. अहो असं जेवल्याशिवाय नाही, खरंच जायचं ना, नाही, नाही. खरंच हो, ना. चौगुले जेवल्याशिवाय नाही जायचं. जायचं. बसा तुम्ही. पण- अहो ते जेवायचं. एवढा आग्रह करतायत तर जेवून जाऊयात ना. तसं नसतं. नाही तर मग तुम्ही मला घरी गेल्यावर वरण भाताचा कुकर लावायला लावाल, तो मी लावणार नाही आधीच सांगते. नाही नाही तसं नाही, जेव्हा म्हटल्यावर लगेच जेवायला बसायचं अहो, नसतं. मानेंच्या लग्नाला आलाय का कोणाच्या आलाय तुम्ही? तुमच्या झालं. आमच्या अब्रू काढताय का नाही, awkward होतं असं नाही, थोडंसं असं नाही. म्हणून. इथं आलाय तुम्ही आणि घरी जाऊन कुकर भात लावणार असं जायचं हे सांगतात. बसा. मी ऐकणारच नाही. बसा तुम्ही. ठीक आहे, बसा, हरकत- जीवनच आहे. ओ साधारण. बसतो मी बसतो माझं माझं मला ओरेल मी तर काय म्हणते तसं नाही, झालंय हरकत मला एकदम पण अगदी थोडंसंच द्या म्हणजे काही नाही, नाही, विषय मी आणतो ताट आणतो पाहिजे तर मी नाही जाऊ. बसा हो. तुम्ही असं ऑकवर्ड होऊ नका. अगदी का चांदीची ताटं म्हणले की तू साध्या ताटात देऊ का पाहिजे? हो तेच द्या. साधी ताटं आणतो हो पाहिजे. चालेल. तुम्ही बसा, मी घेऊन येणार. पाहुणा आहे तुम्ही आमचा आज. हो, हो. निवांत बसा. मी आलोच घेऊन लगेच. 2 ताटं करा रे. जेवून थांब ना जायचं. जरा तू लगेच ते जेवून जा म्हटल्यावर हो हो बसतो असं नसतं करायचं ना. घरी गेल्यावर कोण करेल? तीनदा चारदा म्हटल्यानंतर हो म्हणायचं असतं, ते मला माहिती होतं बसवणार. थांब ना जरा तू. पण छान वाटलं की नाही यांच्याकडे? हा भेटून छान वाटलं की छान नाही? वाटलं. कम्युनिकेशनचा हा फायदा असतो. माणसाने बोललं पाहिजे. एवढ्या वर्षांचं वितुष्ट असतं, बोललो आणि गेलं की नाही गेलं, सुरू झालं. संपलं, असं आता गंमत- सगळं संपलं. म्हणून सांगतो. या 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 घेऊन या. आले, या. आलेलं आहे गरमागरम जेवण. वा 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 या इथं ठेवा. हा, आलाय त्यालाही खायला घाला, खूपच बारीक आहे हा. असं नाही, नाही, बोलतात. नाही येताना कसा लाजलं हो तो पोरगं. असा असा आला म्हणून म्हटलं. लाजावलं पोरा. नाही नाही लाजा. असं काय तुम्ही घ्या घ्या. मट्टा घ्या. हो बाबा. जेवा जेवा. करा सुरू करा. निवांत होऊ द्या बरं का. मी आहे इथं चौगुले. हो. व्यवस्थित होते. काय लागलं सांगायचं बरं का मला. हो हो सांगतो. स्वतः इथं थांबणार आहे. होय, अरे नका तुम्ही अरे, प्लीज. आई, अहो तुम्ही हरकत चौगुले, नाही. असं नका करू. हो, हो. जेवा. ओ नाईस व्हॉइस. वा वा वा. खरं सांगू का चौगुले, म्हणजे मी तुम्हाला बोलावलंय खरं, पण म्हणजे अवघड होतं बरं का सगळं. होय. म्हणजे घरातल्यांचा विरोध होता माझ्या. हम्म. सगळी म्हणत होती नाहीच बोलवायचं, चौगुलेला बोलवायचंच नाही. पण मी त्यांना तिथं मिटिंगच घेतली लगेच. सगळ्यांना बोलावलं, म्हणलं नाही चौगुले येणार म्हणजे येणार. अंगावर झाली हो माझ्या. डायरेक्ट अंगावर मला म्हणते ते त्याच्या यायला चौगुले 1 नंबरचा नालायक माणूस आहे. त्या भिकाराची लायकी आहे का आपल्या लग्नामध्ये यायची? अजिबात त्याला बोलवायचं नाही. मी म्हणणार काय करतोय, तर परत अंगावर आली. बरं तुम्हाला सांगतो, ती सकू आत्या काय म्हणली असेल, चौगुले जर का मांडवात दिसला का नाही, तांगड्या तोडीन लाथ मारून हाकलेली बेनेला द्या. म्हणलं अगं थेरडे, घंटेचा आवाज आला तरी तुझा जीव जाईल ग बेने. आणि तू चौगुलेला लाथ मारून हाकलणार होय ग? ऐकायलाच मागणं तेव्हा मी ए गप का नवऱ्याला लात मारायचं बोलतोय ना तू? नाही, ते घंट्यामध्ये मी अडकले. मला वाटलं त्याच्या पुढचं पण वाक्य ऐकलं नाहीस का तू? नाही चौगुले बोलले काय? मला लात मारायचं असं म्हणत नाही, होती. सौख्यत असं नाही म्हणायला पाहिजे. त्या नाही, म्हणली असं तशी. माझं काही नाही. माझा तसा विषय नाही. मी स्वतःहून बोलवलं, तुम्हाला असं करीन नाही, पण असं नाही, ते वाईट वाटतं घरातली ना. हो. बरोबर. ही शांत बसत नाही ती. मी तर म्हणलं हे बघा चौगुलेंचं खानदान असेल नालायक. मी तर म्हणतो हायच नालायक आहे, काही विषयच नाही. पण हे बघा चौगुले चांगला माणूस आहे. हाय तर हाय, मी बोलणार मग. माझा काय अगदी फ्रँकली सांगतो माझा काय प्रॉब्लेम आहे. हं? चौगुल्यांचं खानदान आहे नालायक म्हटल्यावर मला चीड येते.
पण चौगुले चांगला माणूस आहे असं ते लोणी लावून ते वाक्य टाकताय त्यांनी मी आता नक्की काय एक्सप्रेस द्यायचो मला कळत नाहीये असा प्रॉब्लेम होता माझा नाही, चौगुले, तुम्ही असं तुम्ही स्वभाव जेव्हा- तसा नाहीये त्यामुळे. नाही नाही तसा विषय नाही हो. ही कसं घरातली कालवा करते ती हो. माझा काही विषय नसतोय कालवा की तुम्ही हा, मी कालवा करतो कालवा? हा, नाही कालवा करतो अहो कालवा ओ कालवून जेवा जिलेबी आहे ना कालवून कशी खाणार थांब ना जरा अहो त्याला का आमच्याकडे लगा अशी जेवतात सगळी बटाटा घेणार वांग घेणार भात जिलबी बिलबी काला करणार वाढायचं निवार लग्नामध्ये सुट्टी असते तेव्हा. सुट्टी काय आत गेल्यावर सगळं एकच होतं एक नाही मग दुसऱ्या दिवशी आल्यावर कळतंय का भात आलाय का जिलबी आली ती कळतंय का कल्पनेला हॅट्स ऑफ आहे पण इथे नका बोलू मी जेवत असल्यामुळे ना कृपया जेवत असताना हे कृपया बोलू नका तसं माझा काही विषय नसतो मी कसं मी आग्रहानं तुम्हाला बोलवलंय मला वाटतंय की खानदान तिकडे एका बाजूला आपलं विशिष्ट दूर झालं पाहिजे नाही नाही झालंय आता खरंच झालेलं आहे ह्यांना मी सांगितलं मी म्हणलं लय झालंय तुमचं आता अजिबात खपवून घेणार नाही मी कळलं का चौगुलेच्या विरोधात एक शब्द बोलायचा नाही काय ते झालं तीस गिरावताय रे हे बघा चौगुले असल नालायक आहे निच्छड आहे चौगुले पण आपल्या खानदानाचा काय संबंध आहे बोललो मी नाही पण मी नाहीये नालायक निच्छड मी नाहीये का नाही आहे का नाही असलं पाहिजे नालायक तुम्ही नाही हा? तुम्ही नालायक असं तुम्ही भेटाय कोणाला नाही, तुम्ही नालायक असायला भिवू नका नाही, ह्यासनी नाही. काय बेचे माझ्या घरातलीच नेऊ नाही, नाही. अजिबात बेच नाही तुम्ही हे रे हे त्यांना काय बेचे तुम्ही बिंदास नालायक बना मी तर म्हणतो तुम्ही निच्छड पण बना काय वहिनी बना निचड बना अरे काय बोलतेस तू ऐकतेस की नाही तू काही आजूबाजूला होत आहे ते हो नाही पण मी चुकीचं बोलतच नाही ना चौगुली हो पण तसं ना मी म्हणतो बना ना नालायक बनायला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरातल्यांची परमिशन घ्यायची गरज नाही 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 तुमचा गैरसमज होता नालायक आणि निच्चड बनणं ही माझी महत्वाकांक्षा का बरं असेल मला का असं वाटेल मला नालायक आयुष्यात नालायक एकदा बनलं पाहिजे असं मला का वाटेल मला सांगा बघू तसं ना हे बघा तुमच्या त्या नातेवाईकांवर राग आहे त्यांची चेचायची आहे तुम्हाला म्हणून मग मला कशाला तुम्ही निच्चड नालायक बनवताय असं नका करू हा. नाही तुम्ही लय प्रेशर घेऊन नाही प्रेशरचा प्रश्न नाहीये तुम्ही आल्यापासून मी आता झाले 3-4 मिनिटं झाले मी जेवायला सुरुवात केलेली नाही, आहे जेवा, जेवा. नालायक बिलायक असं नका हो नाही तसं नाही Words नका करू हे प्लीज नाही चौगुले अहो असं कसं करीन मी तुम्हाला बोलावलंय कशाला मी होय जेवायला बोलवलंय मी असं करीन का सांगा मी नाही हे क्षण जुळवून आणलाय मी इतक्या वर्षांनी मी अरे नाही चौगले माझ्या आयुष्यात लय दुःख भोगले ती खोटं नाही सांगणार त्या दुःखामधनं मला कळलेलं आहे आनंद घेऊन पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे वैरे आजपर्यंत रडलो नाही बरं का गावा मी आज रडलोय कुणासाठी रडलोय फक्त चौगुलेंसाठी रडलोय कोण आहे चौगुले निचड अरे अगं ऐकतेस का रे? अजून तू तिथेच आहेस 8 होळी झाल्या त्याच्यानंतर गेलो पुढे आम्ही थांब जरा, ऐक ना जरा वहिनी जेवा तुम्ही जा. मी जेवणार आहे. जेवा जेवा तुम्ही मी सोडत नसते जेवण जेवा जेवा यांना जेवायला सांगा नाही तर घरी गेल्या मला कुकर लावायला लावतील मग अहो जेवा नाही ना. असं कसं ताट वाढल्यावर कसं कुकर लावायला लावते तुम्ही जेवत नाही जेव गपचूप जेव चौगुले हा करा जेवा काय आणू का लागलं काय नाही नाही सांगा. खरंच नको प्लीज नको ही प्या की ही पिणं झालाय तुम्ही हो मी घेतो मला जसं वाटलं तसं. येस येस बरं वाटलं बरं का नाही खरं बरं त्या वाटलं आनंदाचा क्षण आहे तुम्ही आलाय खरंच आज खऱ्या अर्थानं माझ्या घरातल्यांचं डोळं उघडणार आहे तर त्यांच्या आईला त्यांना कळेल काय चीज आहे चौगुली बरोबर म्हणजे. आहे. असं कसं अहो डोकं म्हणजे काय ती पुष्पा वहिनी हम्म. त्या पुष्पा वहिनीने एवढं डोकं फिरवलं नाही माझं तुम्हाला खोटं नाही सांगत मी बघा 100 वर्ष मारणार नाही. 100 वर्ष हे मारणार कोण आहे नाही. कोण पुष्पा आहे वहिनी- पुष्प काय ग वहिनी काय झालं तर काय करतो यो काय करतोय म्हणजे या डुकराला हित कशाला बोलले हावऱ्याला ती डुकरीन कशाला आली हित जेवायला घ्यायला आली बाई. वहिनी काय बोलती सांग तू सांगितलं होतं ना त्यांना बोलवू नको लग्नात म्हणून. वहिनी हो आ, केवढं थरथरतीस जरा थांब की थांब वहिनी तू ये बघ. तमाशा करले हित तू- तू तमाशा करू नको अरे चांगला माणूस आहे चौगुले चांगला माणूस आहे तू असं करू नको यार काय नाही बोलत तो काय नाही बोलत काय नाही बोलत मला बोलतोस तुला तर काय बाई नाही, बोलत नाही, काय तर मी आणि ते डुक्कर आहे म्हणून सांगून ठेवते मारून नको नाही वहिनी तू जा ना यार तू नको काय नाही करणार तो तर तू निघ तुला थांबायचं असलं थांबलं तर निघ तू निघ चल अजिबात थांबायचं नाही तर अगं जा गे काय करते जा मलाच बोल लय मोठी नाटकी आहे का तू डोळ्यात पाणी बिनी आणून चल मग माझं डोकं नको फिरवतो चल चल जा कानात मुतल तेव्हा चल, एवढं सांग. हे का बघा तू कानात मुतल तू तिकडे मला नको सांगू मुतायच्या गोष्टी तिकडे काहीतरी बाबा टाकत बोलाय बघा कशी माणसं आहे ती मग काय काय झालं मग काय डोकं फिरवती बाई पुष्पा काय बोलली असेल आता
चांगलं सांगतोय मी, चौगुले काय करणार नाही, चांगला माणूस आहे, चांगला काय म्हणली असेल कानात येऊन माझ्या. नाही मी इथे होतो, मला माहित नाही. तसं नाही, मला काय म्हणली की तू चौगुलेंना का बोलावलंस. बरं बोलावलंस, तो स्वतः आला. आता आलाय तर आलाय, तो फुकटचं जेवणार आणि इथं तुला शिव्या घालून निघून जाणार म्हणून. हा, ए बोलू दे का काय बोलायची ती, तू ना काय सांग मला. तेव्हा बोलला तर काय मी का बसणार आहे का. जायला सोडत नसतो मी, ते तांगड्या तोडून आडवाच करीन माडवाच मग त्याला मी. लय जर केलं ना मग टाकलेला बुटक्याच घालीन बुटक्याला मग. जायला तू ना सांगू मला. अरे बुट काय बोलल तो, त्याची हिंमत नाही मला बोलायची, मी सोडणार नाही. मग मी ते जायला आठवड्यांच्या आतमध्ये हात घालीन, ते रसगुल्लच काढीन बाहेर पण. एक मिनिट. ओ माने. मी माने आहे का ओ कोण माने. आहे? हा? परस्पर माझ्या आतड्यातले रसगुल्ले तर कशाला काढणार तुम्ही. माझे रसगुल्ले मी बघेन ना. माझी इच्छा असेल तर मी देईन तुम्हाला ते रसगुल्ले माझ्या आतड्यातले. कारण नसताना रागाने हात आतड्यात घालायचा, आतड्याबरोबर दुसराच कुठला तरी अवयव बाहेर पडला तर काय करणार मग. नाही तसं नाही. विचार करा, हा आतड्यात कोणीतरी हात घालून रसगुल्ले काढले, कसं वाटतं ते हे करायला. नाही होत तुम्ही ही होताय बरं का. हाय पण हायफरचा प्रश्न नाहीये ना. तुम्ही सतत आल्यापासून माझ्या आतड्यात हात घाला, ह्याला मारा, ह्याला नालाय, तंगडी तोडा, हो करून हे करा, असं कसं चालेल ना. नाही बा, तुमचं जटर घेऊन मी काय करणार. ती काय एक्स्ट्रा सिलेंडर आहे का बाबा. बाबा संपलाय सिलेंडर, ह्यांचा लावला बाबा. असं नाही कसं म्हणत आहे ना. नाही तुम्ही जेवा बरं. हो मी जेवतोच आहे, पण हे कृपया नाही बा, माझं काय ही पुष्पा वहिनी तिच्यामुळे झालं, बाकी काय बरं, नाही. बरं. मी काय शेवटी मी कसं आहे हो, आपल्यामधलं ही दूर करायची ना खानदानांमधलं, त्याच्यासाठी बरोबर तुम्हाला आहे. बोलवलं. मा- मी आधीचं सगळं विसरायला मी तयार आहे, नाही, पण बरोबर. तुम्ही जे आत्ता बोलताय ते घुसतंय. नाही बरोबर आहे, पण कसं होतं या घासाच्या आधी हे घुसतंय, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. कळलं का तुम्हाला. तुम्ही हे बघा, तुम्ही माझ्यासाठी कोण आहे. चौगुले आहे तुम्ही. कोण आहे चौगुले सांगा बरं. चढ. अरे अरे तू ऐक ना ग बाई. हे अजून तिथेच आहे, जेवण आणि तिथे निच्चड, एवढंच माहिती आहे तुला आयुष्यातलं, दुसरं काही माहित नाहीये का. वहिनी तुम्ही तिसऱ्याच ग्रहावर आहे बरं का. मग थँक्यू. तुम्ही जेवा तुम्ही थँक्यू काय, अभिमान नाही सांग, थँक्यू काय म्हणतेस तू. ए मसाले भात एक नंबर. जेवा किती दिवसांनी खाल्ला मी असा मसाले भात माहितीये. जेवा काय लागलं काय जिलबी बिलबी काय. नाही नको चला. पण आनंद आज. नाही आनंद तर वाटलाच मला. फक्त ते तुम्ही ना असं बोल नका, लागतं नाही. माझा काय विषय आहे का चौगुले सांगा. माझं काय हे घरातली ओबी ही सोडणार नाही हेच मी सडकून काढणार आहे एक दिवस. काही विषय नाही. पण ही आपल्याच पिढीनं करू जाणं बरं का. म्हणजे काय. आपल्या पिढीनं करू जाणं म्हणजे हो, कसं हो, असतंय, नाही, आपली नाही, पिढी नाही. समजूतदार आहे की नाही. बरोबर आहे. आहे की नाही. म्हणजे आपली पिढी माणुसकी आहे आपल्या पिढीमध्ये. होय होय. आधीच्या पिढीमध्ये नव्हती. म्हातारे कोतारे आपले काय का. आता तुमचं म्हातारा आजोबा तुमचं एक नंबर चाबरा माणूस. हा? पण जोबा तुमचा तेव तर साफ ते जायला साफ तेव. तुम्ही चांगला आहे बरं. आजोबांना- तुम्ही गोगल काय खरं सांगतो मी. आजोबांना चाबरं का म्हणालात तुम्ही. चाबरेटचा अर्थ काय होतो मला सांगा. नाहीत का चाबरे सांगा मला. नव्हते चाबरेट. चुल्लू टीव्हीचं वार्षिक सबस्क्रिप्शन घेतलं होतं म्हाताऱ्यानं. नाही का चाबरा ते. आ? मरताना सुद्धा माणूस लगा चुल्लू टीव्ही बघत होता, डोळ्यातनं पहिला जीव गेला, मग म्हातारा खाली पडलं. नाहीत का चाबरे सांग. माझ्या आजोबानं सांगितलं तुमच्या आजोबाबद्दल. माझा नाही चौगले विषय काय अहो. एक मिनिटानं तुम्ही एक गोष्ट माझ्या आता क्लिअर करा की तुमच्या मनात माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या खानदानाबद्दल चांगलं आहे का घाण आहे. अहो, घाण बोलू नका, मी जेवते ना. अख्ख्या संवादातलं घाण इतकंच ऐकू आला तुला. दर 3 वाक्यानंतर तुझ्या नवऱ्याला काही बाई बोलतोय हा मनुष्य, अख्ख्या कुटुंबाला चौगुले कुटुंबाला बोलतोय, ते नाही तुला ऐकू आलं. जेवा तुम्ही जेवा शांत व्हा. असं जेवण घशाखाली जाणार. असं जेवा मी आहे. येताना कोणतरी आला आणि हळूच कुठे आतड्यात हात घालून रसगुल्ला काढला कसं वाटेल. हो ना, तसं काय मी असं बोलणं असतं का कधी. अहो हे घरातल्यांचं आहे. माझं शेवटी प्रेमच आहे की तुमच्या. मग घरात नंतर मला नको सांगू, माझ्यापर्यंत पोचूच नका ते. अहो तसं नाही सांग. आपलं ओघामध्ये आलं, बाकी काही विषय नाही हो. जेवा तुम्हाला काय लागलं मला सांगायचं. मी नकोय काय- मला काहीच नकोय. खरंच चिडलेलं का असं असतंय का कुठं. मी प्रेमानं आपलं सांगतोय तरी. नाही चिडलो नाही हो. एवढ्या वर्षानंतर भेटलो म्हणतोय. अहो चौगुले असं हा ओके ओके. ते कसं असतंय बघा. हाताची पाची बोटं सारखी असते ती का मला सांगा. नाही नसते ती की नाही. सगळी माणसं काय वाईट नसते ती हो. घरातली आता काही माणसं चांगली सुद्धा येते. आता ती लता मावशी मानगावची. लता हा मावशी आहे का नाही मानगावची. तिला तुमच्याबद्दल लय प्रेम. होय. एकटी बाई सगळ्यांमध्ये म्हणली मला चौगुलेंना बोलव, मानपान कर, चांगलं खायला प्यायला घाल, फक्त जेवणामध्ये विष घाल, त्याच्या मेलं पाहिजे किरड्या त्याच्या यायला तिथल्या तिथं त्यो वंश संपला पाहिजे त्याचा. अरे उठ गा उठ. अगं विष घातलाय उठ. आता चल बे इकडे. बे, माईचा. अगं, झिल.
अरे विष टाकताय, अरे विष टाकताय. नाही बस बस तुम्ही कालवा करू नका विष कशाला विष टाकलाय तुम्ही, आत्ता बोललात ना. नाही चौगुले अहो विष घातला असतं तर फेस येऊन पडला नसता का दोघं आता म्हणजे मग विष घातलं नाहीये ना. नाही विष घातलं मग हे कशा बोलताय तुम्ही. अहो, मी नाही म्हणलं लता मावशीचं सांगितलं तुम्हाला अरे नका सांगू मला हे सगळं. जेवा तू जेवा असं कसं विष घालीन आता काय काय कसं विषांचे पण प्रकार असतात काय काय विष बाबा टाकलं लगेच फरक पडला लगेच फट्ट झाला माणूस तसं असते काय काय विष वेगळी असते ती जेवणात विष टाकलं आत्ता माणूस जात नाही 2 तासानं माणूस जातो या नाही 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 ते तसं नाही विषांचे प्रकार सांगतो आता काय काय विष कशी असते ती माहितीये का विष टाकलं 7-8 दिवस माणसाला काय होत नाही 8 दिवसानं माणूस झोपत गायब ए उठ ए उठ ए उठ. अरे तुम्ही हे आम्ही नाही जाऊ शकत. भरल्या ताटावून उठायचं नसतं लवकर ये बाहेर. नाही मला नाही जायचं. मला नाही जायचं. अहो, प्रेमानं बोलवलंय तुम्हाला असं नका करू मला काय मारायचंय का तुम्हाला सांगा मला मारायचंय का अरे तुम्हाला मग तुम्ही का बोलता हे मरणाच्या गोष्टी. अहो, तुम्हाला मारायचं असतं तर आल्या कुराड घातली असती की डोसक्यात हा तिथल्या तिथं मनगुड कापलं असती तुमची ती बाहेर ती केळी लटकावली असते तिथं मनगुड लावलं असतं म्हणजे तुमचं मारायचं असतं तर हे केलं असतं का नाही मी असं केलंय का तुझ्याशी दुश्मनीच बरी होती. मारे ना कानबडा. आईला तुझ्या आईला त्याची. वा 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 कहर परफॉर्मन्स अख्खा परफॉर्मन्स एकीकडे आणि दादा तुझी एक्झिट एकीकडे खूप मजा आली हास्यरसिकांना विचारूया की त्यांना खरं निच्चड कोण वाटलंय प्रसादा सम्या सगळ्यात आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन मधून भांग पाडण्याएवढे तुझे केस वाढलेत मस्त होता विषय मोठ्यांचा विषय आणि समय तू लिहिलं होतंस लाजवाब सुरुवातीला तो जो एक परकेपणा तू जो मेंटेन केलास ती मिठी होत नाही तोपर्यंत तो फार इंटरेस्टिंग होता पुढच्या पण काय काय रिॲक्शन्स अफाट होत्या सम्या मजा आली खूप चेतना मला असं वाटतं 2 प्रकारचे आर्टिस्ट असतात एक असतात ते भुकेले जे मंदार मांडवकर श्रमेश आणि बनेनी दाखवले भुकेले आर्टिस्ट. एवढा जेवलेत ऍक्च्युली ते 3 दिवस आधी या स्किटसाठी आधी ते 3 दिवस जेवले नाहीत की काय वाटत आणि दुसरा प्रकार असतो आर्टिस्टचा तो म्हणजे हावरट जो स्वतःच्या वाट्याला काय येतंय ते शोधत असतो आणि मग ऍक्च्युली ना तुझा रोल त्या ताटात न वाढलेल्या चटणी एवढा होता पण तू तो केलास अख्ख्या थाळी एवढा वा वा वा. लाजवाबची तू फारच मजा आली फारच इंटरेस्टिंग डेव्हलप केलंस कॅरेक्टर आणि मजा आली खूप सावत्या क्या बात आहे यार कडक तो थ्रू रोलर कोस्टर सारखा तुझा ग्राफ होता कॅरेक्टरचा आणि तो अफाट केलास तू फारच मजा आली एक तर दिसतोयस चिकणा तुझी फेवरेट जज आज नाहीये तिच्या वतीने मी म्हणतो की देसी हॉटनेस तू कंटिन्यू केलास अफलातून दिसतोयस पण कडक आणि परफॉर्मन्स पण कडक मज्जा आली खूप मजा आली निर्मिती ताई प्रसाद तू म्हणालास की समीरला मध्ये भांग पाडण्या इतके केस आले मला असं वाटतं मध्ये भांग पाडण्या इतका कॉन्फिडन्स आला वा ताई मला खूप मजा आली कारण जे काही तुझे एक्सप्रेशन्स होते मला आता तुमच्यासाठी एक वेगळा शब्दकोश तयार करायला लागणार आहे तुमचं कौतुक करायला शब्द माझ्याकडे खरंच अपुरे पडतात नेहमी पण इतकी मजा करत होतात तुम्ही त्यामध्ये आणि चेतना मनापासून जेवत तब्येतीत अगदी तब्येतीत आणि रोहित माने सर क्या बात आहे यार तू ज्या पद्धतीने ते सगळ्या जे वर खाली तुझे आरोह अवरोह असतात ना ज्या पद्धतीने करतोस ना हॅट्स ऑफ खूप मस्त करतोस मज्जा आली खूप धमाल वा 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 मंडळी आता एका वरातीमध्ये रंगणार आहे नृत्याची जुगलबंदी चला बघूया निकाल नेमका कोणाच्या बाजूनी लागतोय तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना सरमेश इकडे आले इकडे काय झालं अरे काही झाला हा
मुहूर्त टलून गेला रे 2 तास झाले वरात अजून आईली नाही. मी काय बोलतो तू मोटरसायकल कर ना. कुठं वरात आरकली एकदा जरा बघतो जाऊन प्लीज जाणार रे. काय झालं? मामा फोन करा ना मग, मला काय फिरून राहिले. हा फोन करायला पण फोन पण उचलला पाहिजे ना. हॅलो 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 ऐका ना काही झालं. अहो प्लीज या ना लवकर. कुठे आहे वरात अजून का नाही आली. 2 तास झाले मुहूर्त टलून गेला. ऐका ना तुम्ही. अरे माझी पोरगी इकडेच म्हातारी होईल ना रे. या ना लवकर. अरे तुम्ही काय फालतू करे. या ना लवकर. काय झालं. अरे बाबा ऐक नाही. ए बाबा ऐक ना तू. हे पैसे थांब थांब. हे पैसे जाऊ दे बरं जाऊ दे बरं हे घे, जाऊ दे बरं जाऊ दे थांब बरं. थांब ऑप्शन करून जाऊ दे. ए थांब ना थांब 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 ऑप्शन ऑप्शन कर ऑप्शन. पुढे पुढे पुढे. या आता चला चला आज चला मुहूर्ताची वेळ टलून गेले. 2 तास झाले बाला. चला, चला. पाहुण्यानो अहो 2 तासाचा काय घेऊन बसला भाय. एकदा ही पोरं नाचायला लागली ना ऐकतच नाही माहिती आहे. घोड्यावर नांदीला याला माहिती आहे. घोड्यावाला कंटाळला. मी म्हटलं परत जातो म्हटलं चल निघित पटकन. ही एकदा नाचायला लागली ही वसाडी थांबतच नाही माहिती आहे. 2 तास झाले मूर्त ठरलाय. प्लीज चाल. चला ना चला. दृष्ट काढा मांजा पोरांची. होय होय काढा 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 काढा. या वसाडीच्या आधी दुष्ट काढा. हा आमच्या भांडूपचा आहे ना मायकल जय किशन आहे का नाही. मामा हो जय किशन नाही, हा मायकल जॅक्सन तरी बोल. काही तर हायचा. आम्हाला जे बोलता येत तो हा हाय. एकदा नाचायला लागला की वसाडा थांबत नुसता नाचत राहतो माहिती आहे. आमच्याकडची पण नाचायला लागलं की थांबत नाहीत बरं. हा पण आमची कशी पोरीकडची बाजू आहे नो. हाऊ तर दना दना नाचस. नाचस म्हणजे खानदानना मिथून शे यांचं मिथून बघा. काय तुला प्रॉब्लेम आहे. तू मिथून आहे. हो तुला प्रॉब्लेम आहे. तू मिथून ना मम्मी. काय इथून तिथून. रमेश जाऊ दे ना रे. अरे ते मोठ्या बापाचे बाबा. मोठ्या भाऊच्या म्हणजे जाऊ दे आपली पोरीकडची बाजू आहे रे. आपण तो ओपन चॅलेंज देऊन राहिला ना. मिथून चॅलेंज ओपन मध्येच देतात. चॅलेंज घेतलं मी. चॅलेंज घेतलं. चॅलेंज घेतलं ना मी. 2 तास झाले बाला. मूर्त टलून गेलं. चला ना आपण लग्न लावून टाकू. घाबरला यांचं मिथून घाबरला बघ. घाबरला हे सांगा ना, हो. कानफाड फोडीन वसर्या. तो घाबरला. मामी मामी नाही. आता जर घाबरलो ना तर आयुष्यभर घाबरावं लागेल. आता चॅलेंज दिलंच पाहिजे. आई तू सरमेश. सरमेश थांबी जाय ना. माडी उगी मुगी राय. उगी मुगी राय. गच्चूपट गच्चूपट. ओ मना बॉबी देवल थांब ना बाबा. आता नाही आता नाही. आवड्या वाजड रे. बघा आवड्या थांब ना जरा. काय आपला वाजड रे. शांत पटा बरं. जुत्ता घाल. अरे नाचून नाचून तुझी बोटी बोटी ढिल्ली होऊन जाईल रे. डॅडी बोटी बोटी रे. हे एवढा नाचतो सायस जीव जातोय तरी नाचतोय असं करून.
काही शेवटचं लग्न आहे काय गावातलं? असू द्या, पोरा पोरांचं चालू होतं ना, असू द्या. मुहूर्त टलून गेलाय, चला चला. 2 तास जाईल अरे मामी थांबा ना थांबा जरा अरे आपलं दत्तूचं लग्न एकदाच होणार आहे. बरोबर आहे. नाही लग्न महत्वाचा. आणि वासड्या काय नाचतोस, किती नाचशील हा? नंतर नाचायचं बघूया. आणि तुला एवढी नाचायची हौस आहे ना, लग्न होऊन जाऊ दे, आपण तुझी कॉम्पिटिशन लावूया. काय दादा ऐकून घ्या. हे बघा ऐका म्हणजे भारी नाचतो तो, पण काय ना नाचण्याच्या बाबतीत आमच्या घराण्याला आहे ना कोणी टक्कर नाही देऊ शकत बरं. सांगता बाई हा. का टक्कर देऊ शकत नाही, नाही? नाही. अरे वसाडून आम्ही जर नाचायला लागले ना, तर आमच्या समोर कोण टिकू शकत नाही. काय समजले? तुम्ही नाही ओळखतो आम्हाला. तुम्ही ते आम्हाला ओळखता. हे बघा तुम्ही त्याच्यामुळेच म्हणतोय जरा निम्मन राहा. एकदा नाचायला लागलो ना डेंजर आराल मग तुम्ही. असं चॅलेंज देतो हो आम्हाला. चॅलेंज देता भाई. कसं समजा मग आता ते कसं बोलता? महाराज माझ्या समोर नाचून ऐकलं काय? ऐका नका फालतूपणा करू. डेंजर आराल तुम्ही. अरे स्वाडा मला चॅलेंज देता हो, दिलं challenge. वाजवा रे. इकडे वा. चला चला. बघतलं. माझा घोडा कसा उधारला ते. तो माझा विकी कौशल तू. मस्त झालं आता चला लग्न लावूया चला. डॅडी याच्या घोड्यात दना ठेचणार रे. ठेचतो आता. ओ भो आमिर मन मला वाजाड रे. थांबी जाय ना, जरा थांबी जाय ना. मी थांबी जाऊ. पोरीकडची बाजू आहे ना आपली. मग तुम्ही ना कुठले बी गोटले धरू धरून चाऊ चाऊ करतास. मी करस. मग कसाला इथले म्हटलाईस? मी मटकी राहीन का आहे ना. अरे मी बी आहे ना नका ना तलाव ना खेकडा शे. हा मी जवळ बाहेर निघस ना कोणले आवरावत नाही मी. आहे ना रानटी घोडा पुदू कर राही ना तू. अरे मी बी खेकडा शे मग नका ना तलाव ना. रानटी कोणाला बोललास रे? तुमच्या गादाड्याला बोललो. कोणाला रानटी? यांना रानटी हो. बोललाय? यांना सांगून ठेवा या खेकड्याचे नांगे असे खटकन मोडून टाकेन. काय समजली? व मनी माय व काय बोलून राहिने? असू दे. वर माई आहे ना, वर माई तर काय पण ऐकून घेणार ना. नवऱ्याला सांभाळ तुझ्या. तिला जिभेला काय हाड शेतस का? थाईच्या बाई राहिनी. नवऱ्याला सांभाळ तुझ्या. नवऱ्याला सांभाळेन. आणि हा काय ग फुटाना नाची राहिना का दाना उडी राहिना? अगं हा पांढरा वाटा ना बघ असा नाचतोय तो मागा तर ना. या काय नाच असेच नाचतात बरं आमच्याकडे. असेच नाचतात बरं आमच्याकडे. आमच्याकडे असेच नाचतात बरं. भांडू नका. भांडत नाही बरं वंश. पण ह्यांना पण दाखवलं पाहिजे ना पोरीकडचे काही कमी नाही. पोराकडचे कमी आहेत का? वरी सडी मैदान मा. काय बोलले? मैदान मा. वरच तू वासाडी. मग तू वाढणार तोंडी. वंदर तोंडी. मग तू हाबा टाकीन. तुझ्या अख्खा बाबा टाकीन. टाकीन म्हणजे काय? फिटिंग आहे. बाबा टाकीन म्हणजे बोलते मला. मग मी डबा टाकीन. मानवा डबा टाकणार आहेस तू. मानवा डबा टाकायचं तुला. वेगळं चालू आहे. झालं तुम्हाला पोलिसला ताई. हो ताई चाले ना करू तुम्ही. जवळ ही नाचस ना तवय भूकंप. माझं सांगा. काय काय सांगा बघा काय भूकंप होय. वसाड्यानो ही जर माझी नाचायला लागली ना तर बिजली आहे बिजली. चिरडते बघा. बिजलीला चिरडशील. अगं बिजली तुझ्यावर पडली तर खाक वशील ना चालू. हिला दाखडच मी खानदेशी दणका. ओ भाऊ अमीर वाजा रे. पागलास कसा हत्ती उदारला ती. सांभाळून बोल बरं. तोंड सांभाळून बोल. आता हिला दाखव आपला बानकुटे दणका. थांबला कशा वाजाड रे भाऊ. सगळे नाच. अरे ते थांबा ना रे. अरे ओ प्रसाद सर सांगा ना यांना माझं लग्न आहे हो. लग्न होत राहतात रे. वरात महत्वाची. मग तुमचा मुलगा आहे ना सार्थक त्याच्या लग्नात घेऊन जाय ना. माझ्या लग्नाची वाट न करणार प्लीज सर. माझं लग्न आहे ना.
नाचलात तुम्ही सगळे आहा हा हा मजा आ गया. ही जुगलबंदी संपू नये असं वाटत होतं. काय म्हणाल प्रसाददा? लाजवाब सुपर जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. अफाट एनर्जी होती आणि खरं तर ही प्रत्येकाची वैयक्तिक एकपात्री नृत्य स्पर्धा होती ती गोस्वामींनी त्याचं स्किट तयार केलं होतं. बहारदार पण म्हणजे प्रत्येकाने येऊन जी काय एक एक बॅटिंग केली आहे ओ हो लाजवाब. न मग कुठला आवाज लावला होता काय कठीण आहे खरंच कठीण आहे. मने तुझं सगळे अवयव शाबूत आहेत ना. व्हेरी गुड. अरुण मस्त नेहमीप्रमाणे. वनिता खतरनाक नाचतेस खतरनाक. श्याम्या बेस्ट ॲज युजल. श्रमेश तुझी भाषा तू पकडली होतीस अटेम्प्ट उत्तम होता. मजा आली खूप मजा आली. आणि अख्खं स्किट एकीकडे आणि चेतू तुझा परफॉर्मन्स एकीकडे. वा 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 वा. आउटस्टँडिंग. प्रत्येक वेळेला मी मेलो होतो हसून हसून. मला एकदा फक्त पहिलं वाक्य ऐकव जिथे कळलं की तू अरुण दादाची. चला चला आता आज चला मुहूर्ताची वेळ टळून गेली. जमलंय एकदम. आउटस्टँडिंग खतरनाक परफॉर्मन्स होता. खतरनाक बहारदार फारच मजा आली. आणि हा परफॉर्मन्स उठावदार होण्यासाठी आपल्या अख्ख्या बँडचं पण कौतुक करायचं. येस आमिर हरकर अँड कंपनी. गुड ज्या स्पीडनी ते पण सगळे बदलत होते गाणी आणि म्युझिक ते लाजवाब. क्या बात आहे. वा 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 वा. निर्मितीताई आतापर्यंत तुम्हाला माहीत झालेलंच आहे की मी चाळीतून आलेली आहे. त्यामुळे हे वरातीतले डान्स सगळे माझ्या जवळचे आहेत. मी असे खूप डान्सेस बघितलेत आणि आत्ताही कधी मी चालले असेल गाडीने कुठे आणि कुठे वरात असेल ना तर मला खूप वाटतं की उतरून नाचावं यांच्यामध्ये म्हणून. तसं मला आत्ता वाटत होतं तिकडे येऊन खूप नाचावं. नको आता तुमची अवस्था बघून मला वाटलं नको 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 नाचायला. पण काय वेड परफॉर्मन्स होता तुमचा. वेड म्हणजे दोघांची जुगलबंदी असताना दोन्ही वेगवेगळ्या स्टाईलनी नाचणं. मला काय वाटतं माहिती आहे ना की हे सगळे आहेत ना झुंबा साल्सा किंवा ब्रेक डान्स वगैरे हे सगळे डान्सेस आहेत ना त्याच्यात खरं तर आपल्या वरातीच्या डान्सचा हे समावेश असायला हवा. कारण किती वेगवेगळ्या पद्धतीने नाचत होते सगळेजण. खूप छान. आणि मला ना सगळ्यात म्हणजे तुम्ही अप्रतिम नाचलात. तुमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्स चालू असताना पीपी मागे एकटाच नाचत होता. त्यांनी जे दारू प्यायल्याचं बेरिंग घेऊन तो एकटाच मागे नाचत होता ना मी बघितले तसे सगळे लोक. त्यामुळे मला खूप 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 मजा आली. खूप मजा आली. मंडळी आता आपण जाणार आहोत एका हॉस्पिटलमध्ये एक अपघातग्रस्त मालक आणि चतुर चालकाचे किस्से ऐकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या टोल फ्री प्रवासासाठी जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. नर्स कुठे त्यांना बोलव. अचानक कळ येते हातात. हो ऍक्सिडेंट झालाय तेव्हा अख्ख्या बॉडीचं वेट त्या हातावर पडलंय ना म्हणून ते दुखतंय. 2-3 दिवस थांबा तुम्हाला बरं वाटेल. आणि औषध आणि पेन किलर्स ठेवलेत ते त्यांना वेळेवर द्या. काही वाटलं तर मला बोलवा. मॅडम तुम्ही ना जंगलात कधीच जाऊ नका. बर का? आप चिंगारी हो. जंगल को आग लगा दूंगी. बाय द वे तुम्ही कुठला परफ्यूम मारलाय? प्लॅटोनिक द मोर. 98675558. तुम्हाला कधी परफ्यूम लागला तर मला मेसेज करा. मोर इज ऑलवेज ओपन फॉर यू. वेड्यात का काय करताय? मोर इज ऑलवेज ओपन फॉर यू. कोण आहात तुम्ही? हा नंबर देताय. बसा गपचूप. कशाला नंबर देताय? कळतंय का तुम्हाला? काय पोलीस कंप्लेंट होईल. नाही मोरेची कंप्लेंट कधीच होत नाही. मोरेला मेसेज येतो. हा बघा हे बघा
हाय मोरे, मला परफ्यूम हवा आहे. मोरे काय डेंजर आहात हो तुम्ही. हा काय करता, तुम्हाला कळतंय का तुमचं वय काय तिचं वय काय. साहेब, शेर को उम्र का बंधन नहीं होता. बिबट्यात तुम्ही. कुठे कधी जाल कळणार नाही. कशाला कशाला मरता हे सगळं करताय. तुमच्यामुळे अवस्था झाली आहे माझी ही. नाही नाही, कशाला काळजी होतंय सर. वहिनी आल्या, वहिनी आल्या. या वहिनी आल्या. हो, बरोबर. वहिनी तू इथे बस ऐक शांत व्हा. आरामात आराम. काही नाही झालेलं आहे. वनी बस 2 मिनिट बस. काहीच झालेलं नाही. काहीच झालेलं नाहीये. छोटा ऍक्सिडेंट होता. जास्त फक्त फक्त हाताला हे झालेलं आहे. फ्रॅक्चर पण नाहीये. नक्की नाहीये ना फ्रॅक्चर? नक्की विचारलंस ना? सगळं विचारलंय त्यांनी. फक्त एक अंडर ऑब्झर्वेशन म्हणून हे सगळं दिलंय. बाकी काही नाही झालंय. थोडा धीर धरा. काय झालेलं नाही त्यांना. काही झालेलं नाही. आणि मी असताना साहेबांना काय होणार नाही. तोंड बंद ठेवा. तुमच्यामुळेच ऍक्सिडेंट झालाय. गाडी तुम्ही चालवत होतात. हा शांत राहा जरा. झालं कसं? कसा ऍक्सिडेंट झाला? काही आणि नाही. 1 मिनिट, गाडी तुम्ही चालवत होता ना? हो. तुम्हाला काहीच नाही लागलं आणि ह्याला कसं लागलं? मी नियमांचं पालन करतो ना. मी नाही करत. नाही तुम्ही करता. काय आहे वहिनीनू, गाडी आहे ना झाडावर अशी आदळली ना, तेव्हा मी सीट बेल्ट लावला होता. तर एअरबॅग ओपन झाली, ह्यानी सीट बेल्ट लावलाच नव्हता ना. हाय पृथ्वी, सीट बेल्ट बेसिक नियम आहे ना. बेसिक तर करत जा ना. लावला होता मी. फक्त काय झालं ते नेमका फोन उचलला. फोन खाली असा पडलेला ना, तर असं वाकलं उचलायला, त्याच्यामुळे तेव्हा नेमका बेल्ट काढला. माहिती आहे. म्हणलं तर पडू द्यायचं ना. कशाला उचलायचं होतं तुला? एवढे काय शायनिंग मारायची असते तुला? सगळ्यांना फोन दाखवायचा असतो. थांब ना यार, तू फक्त ओरडतेस माझ्यावरती. मी काही मुद्दाम नाही गेलो. फोन बघ, मला माहिती नव्हतं ना की मी फोन उचलायला वाकेन तेव्हा हे माझा ड्रायव्हर गाडी झाडावर ठोकेल. मला माहिती नव्हतं ना. काय एवढं कोणाचा इम्पॉर्टंट मेसेज होता तुला? कोणाबरोबर चॅटिंग? काय डाऊट घेता काय त्यांच्यावर? तसं आहेत काय साहेब? आणि साहेबांचं असं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर कुठंच नाही आहे. एक्स्ट्रा मटेरियल. रेतीवाला आहे मी. मटेरियल काय मटेरियल? एक्स्ट्रा मॅरिटियल असतं ना ते. आणि काय झालंय म्हणजे मोबाईलचं काय झालं, काय हे शूट करीत होतो ना, काय ती व्हिडिओ बाईट शूट करीत होते गाडीत काय गरज होती? अरे ते अर्जंट होतं म्हणून. ते ढोले गोले ब्रदर्स माहिती आहेत ना तुला? ढोले गोले ब्रदर्स. हा, ते मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग भरवतात दुबईत. तर मग ते म्हणाले की तू खेळतोयस आमच्या टीम मधून, तुझी बाईट नाही आली. मग म्हणून मला ते म्हणाले अर्जंट पाठव. तर ती बाईट शूट करताना नेमकं ते झालं. हे एक नवीन फॅड आलंय. हल्ली कलाकार शूटिंगला कमी आणि मैदानावर जास्त असतात. आणि अभिनयाचं चांगलं सुरू आहे ना, कशाला ते साईड बिझनेस पाहिजे? अरे तसं नाही. मी बघ, बाईट शूट करायची होती म्हणून मी ते सीट बेल्ट काही नाही लागले पायाला. सीट बेल्ट काढला. बाईट शूट करत असताना. बाईट शूट करताना सीट बेल्ट काढायची काय गरज होती? अरे ते दिसायला पाहिजे ना नीट म्हणून. बाकी काही नाही. मला असं काही हे नाही म्हणजे सीट बेल्ट काढूनच करायला पाहिजे असं. नाही असं काही नाही. आणि एरवी कसं ते म्हणजे बाकी असं म्हणजे नॉर्मल असतात. जेव्हा बाईट करायची असते आणि रीला बनवायची असतात ना, तेव्हा शाहरुख बनतात का. सांगितलंय मला तर म्हणत होतं वरची खिडकी उघड. माहिती आहे, सनरूफ असतात त्या वरची कुठली खिडकी. नाही. सनरूफ ओपन करून जर तू व्हिडिओ केलेस तर मग तू आणि मी आहे. अरे मी कशाला करेन. मी म्हंटल होतं गाडी थांबल्यानंतर आपण असं वरतून छान सिनेमॅटिक शॉट. कशाला पण? चांगलं दिसावं म्हणून. तू ओरडतेच यार मला. नको घाबरू, काही नाही झालंय. इनफॅक्ट थोडक्यात वाचलो मी. नशीब माझं लक्ष होतं. मी स्टेअरिंग फिरवलं म्हणून. नाहीतर आम्ही ना ट्रकला ठोकलो असतो झाडाच्या ऐवजी. हो. असं काय? नाही काय झालं वहिनीनू, समोरनं ट्रक येत होता. तुम्ही पण समोरनच जात होता ट्रकच्या. थांब ना, बोलू दे ना त्यांना. बोल. काय झालं, समोरनं ट्रक येत होता. मी म्हणजे एक झाड आणि असा ट्रक, त्याच्या मधनं अशी गाडी काढणार, तेवढ्या त्यांनी स्टेअरिंग वळवली. मला काय मस्ती म्हणून वळवली मी? हा, मी जेव्हा बघितलं स्टेअरिंग कडे तेव्हा स्टेअरिंग वरती माझा ड्रायव्हर झोपा काढत होता. समोरून ट्रक येत होता. माझा ड्रायव्हर रॉंग लेन मध्ये होता म्हणून मी स्टेअरिंग वळवलं आणि झाडाला आदळवली गाडी. नाही तर दोघंही गेलो असतो 12च्या भावात. अरे तुमचं काय करू मी? गाडी चालवताना झोपता कसले? नाही थोडंसं जागरण झालं होतं ना आदल्या दिवशी म्हणून. बाकी काय नाही. कशाला करता जागरण? काही गरज आहे जागरण करायची? तरी 100 वेळा सांगितलंय मी यांना, मोरे तुम्ही जेव्हा माझ्यासोबत इव्हेंटला येता, माझा इव्हेंट चालू असताना तुम्ही झोपत जा. नाही, मोरेंना इव्हेंट बघायचा आहे. नाही म्हणजे मी झोपणारच होतो, पण साहेबांचा स्किट सुरू झाला म्हणजे झोप कसली कसलं काय. आणि साहेबांची कॉमेडी म्हणजे लयच हट्टी का नाही. म्हणजे नाही झोपच येत नाही. म्हणजे आजू सगळं काय साहेब तुमचं कॉमेडी करतात असं मला सगळं बोलतात का नाही. आणि त्याच्यात काय होतं ते म्हणजे तुमची कॉमेडी करीत होतं. तुम्ही जेवता कशा त्या, ती कॉमेडी चालली होती. लय मजा बघायला. माहिती हे करून नाही नाही. अरे ते असं ते गॅग म्हणून छोटासा एक पार्ट असा एक. मला कशाला ऍड करतोस? सॉरी पण तू नको ना ओरडू माझ्यावर यार. तू आल्यापासून प्रेमाने बोललीच नाही वनी मायाशी.
टेन्शन आलं होतं. त्यांची मला बोलतीये फक्त अरे, तुमची काळजी म्हणून ते धावत आलेत का नाही तुम्ही कशाला तू आराम कर, तू टेकून बस, उगाच टेकून बस. बोलतायत. आणि मोरे गाडी कसं झोपता हो गाडी चालवताना? नाही मला येते आदनं म्हणणं झोप पण मी ह्यानं काय बोललो तुम्ही गाणं गा हे गायनेच नाही. अरे म्युझिक प्लेअर आहे, त्याच्यावर लावायची ना गाणी. नाही म्युझिक प्लेअरवर कसं सुरात गाणं असतं ना मग? सुरात गाणं ऐकलं की मला लगेच झोप येते आणि साहेब गायला लागलं ना तुम्हाला सांगतो ऐक अंगा काटायचं माहिती आहे. म्हणजे म्हणजे नाही नाही मी बेसूर गातो नाही नाही मी बेसूर गातो हा वनी तू मला हे बेसूर आहे. सलाईन लावायचंय का तुला? गुणगुणणं पण कसं बेसूर असतं का अरे एखाद्याचं. तस- मी जरा गायलो की प्रॉब्लेम होतो सगळ्यांना यार. अरे तसं नाही म्हणत, जे नशिबाने खपतंय ना ते खपवून घे ना. कशाला जगातलं सगळं आलं पाहिजे असं कंपल्शन आहे का? सगळं करायचं आपल्याला का? अरे पण गाणं अरे जे येतंय तेही ग्रेट नाहीये, पण चाललंय ना. वनी ए तू टेकून बस बरं. व्हिडिओ कॉल आलेला एक मिनिट बरं आहे. हॅलो 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 हा हा नाही नाही मला काही नाही लागलेलं आहे साहेबांना लागलंय हो हे फ्रॅक्चर झालेलं आहे व्हायचं होय. कोण काय सांगताय आनंद होतोय नाही तुम्हाला. आनंद हे बघा हाय करा हाय करा नमस्कार. हा हा नाही नाही काही नाही काही नाही मी बोलताय हो हो नाही माझं कसं मला काही टेन्शन नाही 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 काय आता हाय 2-3 दिवसात ढिक्षाव देतील त्यांना काय देते ते म्हणजे सगळं उपचार झाल्यानंतर घरात पाठवतात डिस्चार्ज. हा हा तर हा डिस्चार्ज देतील होय होय हा 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 चालेल चालेल हे बाबा मला टॅग करा हा हा हॅशटॅग शालू लव इन ओके बाय बाय हा चल हा कोण कोण होतो कोण. ए न्यूज पोर्टरवाले ते काय तुमच्या ॲक्सिडेंटची त्यांना बातमी करायची होती पण तुम्ही नेहमी बिझी असता ना साहेबांनो तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात का नाही ते? अरे काय अक्कल आहे का मोरे तुम्हाला. नाही तर- अरे मी माझा फोन मगापासून सायलेंटवर ठेवलाय. येणारे मेसेजेस बघत नाहीये मी कारण मला बातमी नाही करायची. तुम्ही कशाला मरायला सांगता त्यांना हळू सगळं? हळू पृथ्वी त्याचाही त्रास होतोय का तुला? थांब ना. ते बातमीवाल्यांना कशाला सांगतात यार. ते वाटेल ते छापतात यार. ओके ठीक आहे ना. वहिनी, हा जरा जाऊन येऊ काय मी कुठे? ते न्यूजवाल्यांनी मला बोलवलं नाही सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काय कसं सेलिब्रिटी ड्रायव्हर. सेलिब्रिटी ड्रायव्हर सेलिब्रिटीचा ड्रायव्हर म्हणून बोलवली नाही मग चा घालत चला. हो हो परिसंवाद आहे आमचा कशा? ते कसं रस्त्यावर अपघात वगैरे होतात ना म्हणजे गाडी कशी हलू चालवा सिग्नल बघा सीट बेल्ट लावा ह्याच्यावर सगळं चर्चासत्र आहे ह्याचा परिसंवाद आहे तर मला तिथं आमंत्रण आहे का नाही तुम्हाला बोलवलं. मला बोलवलं यातली एकही गोष्ट फॉलो करत नाही. रोड सेफ्टी कुठल्या लेननी गाडी न्यायची काय करायचं ज्याला सिव्हिक सेन्सच नाही बेसिक त्याला बोलवलंय परिसंवादाला. ठीक आहे ना कशा सामान्य माणसांवरती जेलच होणार कसला रे कलाकार तू? ए बाबा जेलच नाही होत. तुला माहित नाही हा पक्या मोरे काय आहे. आता आधी समीर दादाकडे काम करायचं आता माझ्याकडे काम करतोय मला माहिती हा, आहे. ठीक आहे पुरे जा तुम्ही. गोलाने जा आणि गोलाने हा. हो हो येत, हा जाय, साहेबांनो काळजी घ्या पटकन येत हे काय आता हे बघ हे सुरू झाली हे बघ ही काय बातमी आहे बघ. हे बघ काय व्हिडिओचा नाद अभिनेता बाद. ए मोरे इकडे या. मोरे इकडे ही काय बातमी आहे. हॅलो 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 हा 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 हॅलो 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 थांबा थांबा हा 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 पोहोचलो हॉस्पिटलमध्ये काय बातमी? व्हिडिओचा बाद अभिनेता बाद. न्यूज वाल्यांचा थांबा हा हॅलो हॅलो आणि हे काय हे बघा साहेब हे हा हा हे बघा हा होय जरासं लागलाय फार काही नाही आहे नाही नाही मग आमची कसली चूक हो आम्ही ड्रायव्हर लोक ना गाडी व्यवस्थित चालवतो पण हे मालक लोक आहेत ना ह्याला लांब किड आहेत का नाही हो त्याच्यामुळे नाही नाही काय नाही नाही आता बरं होतील 2-4 दिवसात डिस्चार्ज देणार आहेत हा 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 हे बघा हो त्यांची बिचारी बायको वैदी हाय करा अरे काय बंद कर. नाही नाही बंद थांबा हो न्यूज चालले माहिती आहे काय चला, लाईव्ह बोलायला चाललं. बंद करा ते. असू द्या आणि होय 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 त्यांच्या स्टोऱ्या काय सांगू तुम्हाला हा ही एवढी त्यांची व्हिडिओ माहिती आहे वहिनींना बाकीचं व्हिडिओ जो कळलं ना वहिनींना काय खरं नाही संसार मोरे, मोरे, हळू वाचतो. आई, आई. हॅलो, हॅलो. ए, कट कर. याला काय भरून काढ. ए, तू निघ. ऐका ना, निघ. साहेबांना, तू परत दिसायचं नाही आम्हाला. चल निघ. साहेबांना, ऐका. चल, बस. वा 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 नुकताच रस्ता सुरक्षा अभियान होऊन गेलं आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे स्किट सादर केलं अतिशय एंटरटेनिंग होतं खूप मजा आली किस्से बहारदार होते न्यूज पोर्टलची बातमी पण छान होती बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा रंजक होता विषय आणि रंजक पद्धतीने सादर केला माझ्या एक लक्षात आलं की हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं आपल्याकडे पीपी वनिता आणि मोरे हे खूप कमी वेळा दिसलेलं कॉम्बिनेशन आहे तर खूपच कमी वेळा त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत होती त्याची एक वेगळी फ्लेवर होती कारण तुमच्या तिघांचाही जॉनरा खूप वेगळा आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन बघताना एक वेगळीच मजा आली छान झालं थँक्यू सर. आपण हे म्हणू शकतो की हे त्रिकूट आपल्याला फार आवडलं निर्मिती ताई मला ना माझे सगळे ड्रायव्हर आठवले
मला ड्रायव्हर फळत नाही किंवा मला ड्रायव्हरचा मंगळ आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे वेगवेगळे किस्से आहेत. मला आता हे तुमचं प्रहसन बघून एक किस्सा आठवला मला. एक ड्रायव्हर येणार होता की ड्रायव्हर नव्हता एक साधारण महिनाभर गाडीवर, आणि मग एका ड्रायव्हरला कोणीतरी ओळखीच्यातून पाठवलं घरी. म्हणजे पाठवलं म्हणजे त्याने सांगितलं तो येणार आहे आता म्हणून, आणि मला प्रयोगाला निघायचं होतं. तर मी म्हटलं की कोणीतरी एकतर त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्या ना, म्हणजे तो कसा चालवतो वगैरे. तर तो आलाच उशिरा आणि मला निघायचं होतं प्रयोगाला. तर माझा मुलगा म्हणाला, मम्मा आता तशीच जाताना पाठवलं म्हणजे तो चांगला असणार, तू गाडी घेऊनच जा शोच्या इथे, म्हणजे तुलाही कळेल की कसा चालवतोय तो. गाडी माझ्या गेटमधून बाहेर काढतानाच माझं अरे 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 हळूहळू असं माझं सुरू झालं होतं. त्यानंतर मग ती रस्त्यावर म्हणजे गाडी रस्त्याला लागली, त्यांनी राईड घेतला आणि मागून बाजूनी सगळीकडून हॉर्न वाजायला लागले. त्यांनी कशी बशी गाडी पुढे गेली आणि मधोमध रस्त्याच्या त्यांनी थांबवली आणि सांगितलं, ताई मला नाही येत आहे चाल. आई शपथ. ओ माय गॉड. मला कळेना आता करू काय करू. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी होती. मी घरी गौरूला फोन केला, त्याला म्हटलं खाली उतर, रस्त्यात गाडी उभी आहे, मी काहीतरी टॅक्सी किंवा काहीतरी घेऊन पुढे जाते, ती गाडी घरी घेऊन जा बाबा. तुम्हाला बसतात का उभी. म्हटलं तो गेला, आई शपथ. तो तिथे गाडी लावून गेला. बापरे. त्यामुळे मी समजूच शकते की काय हाल तुझे झालेले असतील ते. आणि ती म्हण आहे ना, माकडाच्या हाती कोलीत देऊ नये तसं मोरेंच्या हाती गाडी देऊ नये. खूप खूप मजा आली. पण माझ्याकडे खरंच ड्रायव्हर लोकांचे खूप किस्से आहेत. मला कधीच पुण्या बिण्याला जाताना आपण रेंटेड कार घेतो, मी नेहमी मागे बसून झोपत नाही ना, याचे डोळे मिटतायत की काय अशीच असते, कारण सगळेच मला असे मिळतात का कोण जाणे बाई. त्यामुळे मी तुझ्या दुःखात सामील आहे. नाही, आज आपण असं मॅनिफेस्ट करूया की तुम्हाला इथून पुढे चांगला ड्रायव्हर मिळो आणि फळो देखील. थँक्यू. हा पण युनिक किस्सा होता आणि थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.